येस यू कॅन या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रेपोजिशन्स पाहणार आहोत. सो फर्स्ट अबो. अबो म्हणजे च्यापेक्षा वर, च्यापासून वर, च्या पुढे असं मीनिंग घ्यायचं आहे. आपण एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल, ट्यूबलाइट इज अबो द स्विच बोर्ड. स्विच बोर्ड पासून ट्यूबलाइट वर आहे. बॅकग्राऊंडला वॉल आहे आणि आपण फ्रंट अँगलने पाहू शकतो, फ्रंट व्ह्यू पाहू शकतो. अशा वेळेला अबो. सेकंड एक्झाम्पल, क्लॉक इज अबो द कॅलेंडर. कॅलेंडर पासून क्लॉक वर आहे. बॅकग्राऊंडला वॉल आहे आणि आपण फ्रंट व्ह्यूने, फ्रंट अँगलने पाहू शकतो. अशा वेळेला अबो आणि एक्झॅक्ट वरती आहे. वन मोर एक्झाम्पल, पॅसेज इज अबो द क्वेश्चन्स. प्रश्नांच्या वर पॅसेज आहे, च्यापासून वर. बॅकग्राऊंडला पेज आहे, पेपर आहे आणि त्यावरती पॅसेज आणि क्वेश्चन्स आहेत. फ्रंट व्ह्यूने आपण पाहू शकतो, समोरूनच पाहू शकतो, म्हणजे बॅकसाईडने ते पाहू शकत नाही. अशा वेळेला अबो यूज केलं जातं. आता पहा, आपण या अगोदर ओव्हर पाहिलेलं आहे. ओव्हर आणि अबोमध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं. सिम्पली मी एक एक्झाम्पल सांगतो. ब्रिज इज ओव्हर द रिव्हर आणि ब्रिज इज अबो द रिव्हर. सपोज हे एक्झाम्पल आहे. दोन्ही ऐकायला बरोबर वाटतात, बट अ ब्रिज इज ओव्हर द रिव्हर हे मोर करेक्ट आहे. कारण आपण ब्रिज आणि रिव्हर हे फक्त फ्रंट व्ह्यूनीच नाही तर बॅक व्ह्यूनी पण पाहू शकतो. म्हणजे डिफरंट अँगल, डिफरंट व्ह्यूने जर पाहता येत असेल तर प्रॉबेबली ओव्हर वापरणं जास्त सुटेबल आहे. ओके. आणि फ्रंट व्ह्यूनेच पाहू शकतोय, मागे वॉल आहे, पेपर आहे और एनिथिंग, आणि फ्रंट अँगलनीच आपण ती गोष्ट पाहू शकतो. अगदी त्या पॉईंटच्या वरच आहे. अशा वेळेला अबोज यूज करणं जास्त सुटेबल आहे. आता अबोचा या व्यतिरिक्त पण यूज केला जातो वेगळ्या अर्थाने. एक्झाम्पल आपण पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल, टेम्परेचर इज अबो 30 डिग्री सेल्सिअस. 30 अंश सेल्सिअसच्या वर तापमान आहे. च्या वर म्हणजेच 30 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान आहे असं पण आपण म्हणतो. याचाच अर्थ असा आहे 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. ओके. सेकंड एक्झाम्पल, ही गॉट अबो 90%. त्याला 90% जास्त मार्क मिळाले. 90% जास्त मार्क मिळाले म्हणजेच 90% वर मिळाले, 90% पुढे मिळाले. याचाच अर्थ च्यापेक्षा जास्त मिळाले. म्हणजे अबोचं मिनिंग च्यापेक्षा जास्त अशा अर्थाने पण होतं. अबो पर्सेंटेज, अबो टेम्परेचर या एक्झाम्पल्समध्ये. ओके. नेक्स्ट प्रेपोजिशन बिलो. आता अबोच्या एक्झॅक्ट अपोजिट बिलो. च्यापेक्षा खाली, च्यापासून खाली. ओके. फर्स्ट एक्झाम्पल, आपण पूर्वीचीच एक्झाम्पल जी आहे त्याच्या अपोजिट एक्झाम्पल तयार करूया म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग इझिली होईल. फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहिलं होतं, स्विचबोर्ड इज बिलो द ट्यूबलाइट. ओके. जसं ट्यूबलाइट इज अबो द स्विचबोर्ड तसं स्विचबोर्ड इज बिलो द ट्यूबलाइट. ट्यूबलाइटच्या खाली स्विचबोर्ड आहे. बॅकग्राऊंडला वॉल आहे, फ्रंट अँगलने पाहू शकतो. कॅलेंडर इज बिलो द क्लॉक. क्लॉकच्या खाली कॅलेंडर आहे. बॅकग्राऊंडला वॉल आहे, फ्रंट व्ह्यू, फ्रंट अँगलने पाहू शकतो. क्वेश्चन्स आर बिलो द पॅसेज. पॅसेजच्या खाली प्रश्न आहेत. बॅकग्राऊंडला पेज आहे, पेपर आहे आणि आपण फ्रंट व्ह्यू, फ्रंट अँगलने पाहू शकतो.
अबोच्या अपोजिट बिलो सेम एक्झाम्पल आपण पाहिले. इथे फक्त फ्रंट व्ह्यू आपण कन्सिडर केला आहे. बॅकग्राऊंडला काहीतरी आहे, वॉल आहे, पेज आहे, पेपर आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. सो बिलो अपोजिट टू अबो. त्यानंतर आपण एक्झाम्पल पाहिलं, टेम्परेचर इज अबो 30 डिग्री सेल्सिअस. ओके, याच्या अपोजिट टेम्परेचर इज बिलो 30 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 30 अंश सेल्सिअसपेक्षा तापमान कमी आहे, म्हणजेच 30 अंश सेल्सिअसच्या खाली आहे असा त्याचा अर्थ होतो. अजून एक एक्झाम्पल, ही गॉट बिलो 90%, 90% पेक्षा कमी त्याला मार्क मिळाले, म्हणजेच 90% खाली बिलो असा अर्थ बिलोचा घेता येतो. आपण अबो आणि बिलो हे दोन प्रेपोजिशन्स पाहिले, दोघांचं मिनिंग एकमेकांच्या अपोजिट आहे आणि दोघांचा यूज करताना एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फ्रंट अँगल, फ्रंट व्ह्यूने आपण ज्या गोष्टी पाहतो, जे ऑब्जेक्ट्स पाहतो त्या ठिकाणीच आपण हे यूज करू शकतो आणि बॅकग्राऊंडला काहीतरी असते. आता सर्वात पहिल्यांदा आपण विदिन बघूया. ओके, सो फर्स्ट विदिन. विदिन म्हणजे च्या आत, पण च्या आत म्हणजे इन असा अर्थ घ्यायचा नाहीये. काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो, त्यावरून तुमच्या लक्षात येईल. विदिन अ वीक आठवड्यात, आठवड्यामध्ये. विदिन अ मंथ, विदिन अ इयर, विदिन ॲन आवर एक तासामध्ये, एक आठवड्यामध्ये, एक महिन्यामध्ये. अशा वेळेला विदिन वापरतात. इथे एक लिमिटेशन असतं पिरियडचं, टाईमचं. फर्स्ट एक्झाम्पल, माय फ्रेंड विल कम विदिन ॲन आवर. माझा फ्रेंड एक तासामध्ये येईल, म्हणजे एक तासाचं एक लिमिटेशन टाकलंय, त्याच्या आतच तो येईल, विदिन. सेकंड एक्झाम्पल, द बॉक्स ऑफिस कलेक्शन ऑफ तानाजी मूवी वॉज 100 crore विदिन अ वीक. तानाजी या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन एक आठवड्यामध्ये 100 करोड होतं, म्हणजे एक आठवड्याचं लिमिट आहे, एक आठवड्याच्या आतच 100 करोड झालं. ओके, कॉलेज विल स्टार्ट विदिन अ मंथ. एका महिन्यामध्ये कॉलेज सुरू होतील. एक महिन्याचं एक लिमिट आहे, म्हणजे एक महिन्याच्या आतच सुरू होतील, विदिन अ मंथ. ओके, म्हणजे या एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येईल विदिनचा वापर एक विशिष्ट पिरियडचं लिमिट असतं आणि त्याच्या आतच ती गोष्ट केली जाते किंवा करावी लागते. वन मोर एक्झाम्पल, सबमिट युअर असाइनमेंट विदिन 5 days. तुमच्या असाइनमेंट 5 दिवसात सबमिट करा, म्हणजे 5 दिवसाचं मी कंडिशन टाकली आहे, लिमिट आहे आणि त्याच्या आतच तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. ओके, इफ यू थिंक इट इज वर्थ शेअरिंग सो डू शेअर इट. तुम्हाला खरंच असं वाटत असेल या चॅनलवर जे काही शिकवलं जात आहे, जे काही नॉलेज शेअर केलं जात आहे हे वर्थ आहे, तर मी हक्काने तुम्हाला सांगल की हे शेअर करा. आणि त्यापूर्वी तुमचं लाईक, तुमचं सबस्क्रिप्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, ती आमची एनर्जी आहे. ओके, सो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. यानंतर आपण पुढचं प्रेपोजिशन पाहूया, ड्युरिंग. ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान. एखादा पिरियड सुरू झालाय आणि संपलाय त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट, आय लर्न स्विमिंग ड्युरिंग द समर व्हॅकेशन. समर व्हॅकेशनमध्ये मी पोहायला शिकलो. म्हणजे समर व्हॅकेशन 1 मेला सुरू झाली आहे, 14 जूनला संपली आहे. या दरम्यान मी स्विमिंग शिकलो असा त्याचा मिनिंग घ्यायचा आहे. पिरियड सुरू झाला आहे आणि शेवट झाला आहे, स्पेसिफिक पिरियड आहे, बिगिनिंग आणि एंडिंग आहे. वन मोर एक्झाम्पल, हिज वेट इन्क्रीज्ड ड्युरिंग द लॉकडाऊन. लॉकडाऊनमध्ये त्याचे वजन वाढले. म्हणजे सुरू झाल्यापासून संपेपर्यंत, लॉकडाऊन सुरू झालं आहे आणि संपेपर्यंत या दरम्यान
वजन वाढले, बऱ्याच जणांची वजनं वाढली आहेत ॲक्च्युली. सो जोक्स अपार्ट, तर हे वजन वाढलं आहे कोणत्या दरम्यान? लॉकडाऊन सुरू झालं आहे आणि संपलं आहे, एक टाईम पिरियड आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, डोंट चॅट विथ ईच अदर ड्युरिंग द लेक्चर. म्हणजे लेक्चर सुरू झाल्यापासून संपेपर्यंत एकमेकांशी बोलू नका, लेक्चरच्या दरम्यान, ड्युरिंग. नेक्स्ट एक्झाम्पल, माय फ्रेंड इट्स चिप्स ड्युरिंग द मूवी. मूवी पाहत असताना माझा फ्रेंड चिप्स खातो, च्या दरम्यान, मूवी सुरू झाल्यापासून संपेपर्यंत. ओके. ऑडियन्स एन्जॉय मेनी थिंग्स ड्युरिंग द क्रिकेट मॅच. क्रिकेट मॅच चालू असताना जो ऑडियन्स असतो, जे पब्लिक असतं, ते बऱ्याच गोष्टी एन्जॉय करतात च्या दरम्यान, मॅच सुरू झाल्यापासून संपेपर्यंत. तर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की ड्युरिंगचा वापर हा एखादा पिरियड सुरू झाला आहे आणि संपला आहे अशाच वेळेला ड्युरिंगचा वापर होतो. इनचा वापर प्रॉबेबली टाईम आणि प्लेससाठी होतो, जसं इन द मंथ, इन द लास्ट वीक, इन द नेक्स्ट इयर, टाईमसाठी. पण पिरियड सुरू झाला आहे आणि संपला आहे अशा सिच्युएशन्स किंवा एक्झाम्पल्समध्ये ड्युरिंगच वापरतात. या अगोदर आपण जे प्रेपोजिशनचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओची लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती नक्की पहा, रिव्हिजनसाठी त्याचा फायदा होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.